भारत आणि युरोपीय संघादरम्यान प्रस्तावित मुक्त व्यापार तब्बल 18 वर्षांच्या प्रदीर्घ वाटाघाटीनंतर पूर्ण, युरोपीय संसदेच्या मंजुरीची प्रतीक्षा. भारत आणि युरोपीय संघ यांच्यातल्या 16व्या शिखर परिषदेचं आज नवी दिल्लीत आयोजन होणार. युरोपीय परिषद आणि युरोपीय आयोगाच्या प्रमुखांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार चर्चा. पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीमध्ये भारत आघाडीच्या 5 देशांपैकी एक असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. गोव्यामध्ये भारत ऊर्जा सप्ताह 2026 या परिषदेचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केलं उद्घाटन. प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी झालेले आदिवासी कलाकार, चित्ररथ, मिरवणुकांमधले कलाकार तसंच राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेट्ससोबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीत साधणार संवाद. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी महत्त्वाच्या राष्ट्रीय मुद्द्यांवर आणि कामकाजावर चर्चा करण्यासाठी आज नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन. दुबईमध्ये सुरू झालेल्या गल्फ फूड 2026 या परिषदेत भारत पहिल्यांदाच सहभागी. कृषी आणि खाद्यान्न व्यापाराबाबत जागतिक स्तरावर भारताचं महत्त्व वाढत असल्याचं द्योतक. राज्य सरकारच्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्र सागरी मंडळाला उत्तम कामगिरीचा प्रथम पुरस्कार. आणि राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाची हजेरी. अनेक भागात ढगाळ वातावरणामुळे पिकांवर परिणाम होण्याची भीती.